ज्यांच्यासाठी तुम्ही जीव द्यायला तयार आहात, तेच तुमच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत का? मैत्रीच्या नावाखाली काही लोक फक्त तुमचा वापर करून घेत आहेत आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नाही. आज मी अशा 5 गोष्टी सांगणार आहे, ज्यावरून तुम्हाला समजेल की तुमचे मित्र तुमचे हितचिंतक आहेत की तुमचे आयुष्य संपवणारे गोड शत्रू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 5वं लक्षण तुमच्या डोळ्यातील पडदा दूर करेल. 1. तुमच्या सुखात गर्दी, दुःखात गायब. काही लोक फक्त तेव्हाच दिसतात जेव्हा तुमच्या खिशात पैसे असतात किंवा तुमच्याकडे पार्टी असते. समजा आज तुमच्यावर मोठं संकट आलं आणि तुम्ही त्यांना मदतीसाठी फोन केला, तर त्यांचे हजारो बहाणे तयार असतात. खोटा मित्र तुमच्या संपत्तीवर प्रेम करतो, तर खरा मित्र तुमच्या संकटात ढाल बनून उभा राहतो. ज्यांच्याकडे तुमच्या दुःखासाठी वेळ नाही, त्यांना तुमच्या आयुष्यातून कायमचं बाद करा. 2. सतत टोमणे मारणे आणि कमी लेखणे. मैत्रीत गंमत जम्मत ठीक आहे, पण जर तुमचा मित्र 4 चौघात तुमचा अपमान करत असेल आणि त्याला मजाक म्हणत असेल, तर तो तुमचा मित्र नाही. समजा तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं, तर तो त्याचं कौतुक करण्याऐवजी त्यातल्या उणिवा काढतो. ही ईर्ष्या आहे, मैत्री नाही. जो तुमच्या आत्मविश्वासाची हत्या करतो, तो तुमच्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा आहे. पाठीवर थाप देणारे मित्र शोधा, पाय ओढणारे नाही. 3. तुमच्या गुप्त गोष्टींचा बाजार करणे. तुम्ही विश्वासाने सांगितलेली गोष्ट जर तिसऱ्या माणसाला कळत असेल, तर समजून जा की तुम्ही सापाशी मैत्री केली आहे. खोटा मित्र तुमची गुपितं इतरांसमोर तुमची चेष्टा करण्यासाठी वापरतो. विश्वास हा मैत्रीचा पाया असतो आणि ज्याने एकदा विश्वास तोडला, त्याला पुन्हा काळजात जागा देऊ नका. गुपितं जपायला शिकणाराच खरा मित्र असतो. बाकी सगळे फक्त माहिती गोळा करणारे हेर असतात. 4. प्रगतीपासून रोखणे. खरा मित्र तुम्हाला अभ्यासासाठी किंवा कामासाठी प्रोत्साहित करतो, पण खोटा मित्र तुम्हाला काय करणार आहेस एवढं करून असं म्हणून चुकीच्या मार्गाला लावतो. जर तुमचे मित्र तुम्हाला व्यसनासाठी किंवा वेळ वाया घालवण्यासाठी जबरदस्ती करत असतील, तर ते तुमच्या भविष्याचे मारेकरी आहेत. जो तुम्हाला यशाच्या शिखराकडे नेण्याऐवजी खड्ड्यात ढकलतो, त्याची साथ आजच सोडा, चरू नका. अशा लोकांपासून लांब जाणं हीच तुमची प्रगती आहे. 5. फक्त स्वतःचं रडगाणं गाणं. असे मित्र फक्त स्वतःच्या समस्या सांगण्यासाठी फोन करतात, पण जेव्हा तुमची वेळ येते, तेव्हा त्यांना अचानक काम निघतं. त्यांना तुमचं काय चाललंय यात रस नसतो. त्यांना फक्त एक कचरा पेटी हवी असते, जिथे ते स्वतःचं मानसिक ओझं टाकू शकतील. मैत्री ही दोन्ही बाजूने असावी लागते. जर तुम्ही फक्त देणारे आणि तो फक्त घेणारा असेल, तर ही मैत्री नाही, हा तुमचा वापर आहे. सावध व्हा आणि स्वतःची किंमत ओळखा. मित्रांनो, गर्दीत राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं, पण चुकीच्या लोकांसोबत राहू नका. खरे मित्र हिऱ्यासारखे असतात, जे ओळखायला खूप वेळ लागतो, पण ते आयुष्यभर चमकतात. अशा हिऱ्यांना जपायला शिका. जर तुम्हालाही अशा खोट्या मित्रांचा अनुभव आला असेल, तर नक्की लाईक करा. मैत्रीतली फसवणूक टाळण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या त्या एकुलत्या एक खऱ्या मित्राला शेअर करा, ज्यावर तुमचा विश्वास आहे. आणि मैत्रीत विश्वास हवा असं कमेंटमध्ये नक्की लिहा.